नमस्कार. सुमाज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कडकण्याची रेसिपी आधी एकदाही दाखवलेली आहे. आज आपण बनवणार आहोत देवीचे अलंकार आणि कडकण्या दोन्ही रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कडकण्या ह्या फक्त नवरात्रामध्येच केल्या जातात. इतर वेळी हा पदार्थ केला जात नाही. यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतलेला आहे गूळ. अर्धा वाटी मी गूळ किसून घेतलेला आहे. त्यामध्ये मी पाणी मिक्स करून ते भिजण्यासाठी ठेवत आहे. आता 1 वाटी मैदा घेतोय, पाव वाटी बेसन घेतोय. मैदा अशा पद्धतीने घ्यायचा जेणेकरून त्यामध्ये आपण बेसन टाकलं की ते पूर्ण भरून 1 वाटी होईल असं प्रमाण असलं पाहिजे. आता मैदा आणि बेसन मिक्स करून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. कुठल्याही पदार्थामध्ये बेसन जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा सगळीकडे मिक्स होण्यासाठी अशाच पद्धतीने चाळलं पाहिजे. आता या दोन्ही मिक्स झालेल्या पिठामध्ये 1 वाटी रवा मिक्स करायचा आहे आणि रवा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये गुळाचे आणि साखरेचे दोन्ही कडकण्या बनवणार आहोत. त्यासाठी यातील निम्मे पीठ आपण बाजूला दुसऱ्या बाउलमध्ये घेत आहोत. आपण पाहू शकता आपण प्रमाण घेतलं ते अशा पद्धतीने, तरी प्रमाण जे आहे ते इथे जास्त आहे. मिक्स केलेलं प्रमाण समसमान होण्यासाठी जेव्हाही आपण कुठल्याही पिठाने वाटी भरतो ती अशा पद्धतीने वाटी भरायची, म्हणजे ती 1 वाटी पूर्ण होते. आणि वाटीच्या काठोकाठ जर भरलात तर त्याचं प्रमाण हे वेगळं होतं. आता यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करणार आहोत. पिठी साखर आपण पाव वाटी घेतलेली आहे, कारण कडकण्या हे जास्त गोड नसतात. साखर मिक्स केल्यानंतर साखरेमध्ये गाठी असतात, तर त्या गाठी व्यवस्थित फोडून पिठाशी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर मिक्स करताना थोडी थोडी मिक्स केलं तर ती प्रत्येक पिठामध्ये, म्हणजे यामध्ये एकतर रवा आपण मिक्स केलेला आहे तो सगळीकडे पोचला पाहिजे. आता पीठ मळण्यासाठी फक्त आपण पाणी वापरायचं आहे. खूप जण दुधामध्ये पीठ मळतात. दुधामुळे कडकण्या मऊ पडतात आणि तळल्यामुळे त्या वातूळ होतात. तर दूध न वापरता फक्त पाण्यामध्येच कडकण्या बनवायच्या असतात. झटकीपट करून जर आत्ताच्या आत्ताच खाणार असाल तर तुम्ही दुधामध्ये कडकण्या बनवू शकता, परंतु कडकण्या ह्या 2-4 दिवस आधी बनवल्या जातात आणि दसऱ्यानंतर 8-10 दिवस ह्या कडकण्याच नाश्त्यामध्ये चहामध्ये चालू असतात. तर त्या व्यवस्थित खुसखुशीत आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी फक्त पाण्याचाच उपयोग करायचा. आपण पाहू शकता पीठ किती मऊ आणि सैलसर झालेलं आहे, परंतु हे प्रमाण बरोबर आहे. जेव्हा आपण यामध्ये रवा वापरलेला आहे, रवा वापरला असल्यामुळे पाणी शोषून घेतं आणि पीठ व्यवस्थित मिक्स होतं. तर आता आपण एका वेगळ्या बाउलमध्ये हे पीठ काढून बाजूला ठेवत आहोत. आता परत एकदा आपण जे प्रमाणातलं पीठ काढून घेतलं होतं त्या पिठामध्ये गुळाचं जे तयार झालेलं पाणी आहे ते पाणी यामध्ये मिक्स करून घेत आहोत. यामध्येही गुळाचं पाणी भरपूर वापरायचं नाही आहे. जेवढं प्रमाण आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आत्ता जसं आपण साखरेचं पीठ मळलो त्याच पद्धतीने सोप्या पद्धतीने हे पीठ मळून ठेवायचं आहे. आपण पाहू शकता सकाळच्या गडबडीमध्ये पहिल्यांदा हे काम करायचं आणि आपला स्वयंपाक पूर्ण होईस्तोपर्यंत हे पीठ छान भिजले जाते. एकामध्ये साखर आहे आणि एकामध्ये गूळ आहे. तर आपण अशा पद्धतीने दोन्ही ओल्या कापडाने झाकून ठेवायचं आहे. 1.5 तास झालेला आहे आणि माझे कामं झालेत तोपर्यंत छान पीठ भिजलेलं आहे. आता आपण परत एकदा बाउलमध्ये घेऊन हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याचे गोळे बनवून ते गोळे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. यामुळे कडकण्यांना एक छान चव येते. या पद्धतीमागेही काही ना काही कारण जरूर असते. आपण पाहूया रवा, मैदा आणि बेसन छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. खलबत्ता जमिनीवर घेऊन अशा पद्धतीने सर्व पीठ मी कुटून घेते. पीठ छान मऊ झालेलं आहे. गुळाचे आणि साखरेचे दोन्ही पीठ छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत, मळून घेतलेले आहे. बाकीच्या पिठाला ओलसर कपडा आपण झाकून ठेवलेला आहे. आणि आता आपण देवीचे अलंकार बनवणार आहोत. घटस्थापनेमध्ये घट जे बसवले जातात त्या घटांना लावले जातात हे दागिने. हे महत्त्वाचे दागिने प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे वेगळे आहेत. आमच्याकडची जी पद्धत आहे मी इथे दाखवत आहे. कडकण्याही बांधले जातात, सोबत हे दागिनेही बनवले जातात.
हा सगळ्यात छोटा गोळा घेऊन आपण बनवलेली आहे सुपारी. सगळ्यात पहिल्यांदा सुपारी बनवली जाते, म्हणजे देवीला पहिल्यांदा पान सुपारी दिली जाते. सुपारी आपण बनवली, आता पान बनवूया. सगळ्यांच्या कुलाचाराप्रमाणे वेगवेगळ्या पद्धती असतात, परंतु देवधर्मातील नैवेद्याचे जो भाग आहे त्यामध्ये गुळच वापरला जातो. त्यामुळे इथे आपण ह्या कडकण्या जे बनवत आहोत ते गुळाच्या आहेत. आता आपण पारी लाटून घ्यायची आहे. आपण पीठ व्यवस्थित मळलं की छान पाऱ्या तयार होतात. आपण पाहताय पारी किती छान आणि पातळ झालेली आहे आणि कुठेही पोलपाटाला चिटकत नाही. आता आपण यावर करंजीचा जो साचा असतो आकार देण्याचा, त्याच्याने पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने पान आपण काढून घेत आहोत. पान हे 2 बनवायचे आहेत. कडकण्या किंवा अलंकार हे खूप पातळ बनवले जातात. जर जाडसर लाटलोत तर त्या मऊ पडतात आणि वातोड होतात. कडकण्या ह्या दसऱ्यापर्यंत चांगल्या कडकच असल्या पाहिजेत. घटाला बांधूनही कडकण्या कडक कशा राहतात, तर त्या व्यवस्थित बनवल्या, पातळ बनवल्यात, व्यवस्थित तळल्यात की ते दसऱ्यापर्यंत छान कडक राहतात. डब्यामध्ये आपण व्यवस्थित ठेवू शकतो. परंतु घटाला जे आपण कडकण्या बसवतो, बांधलेले असतो, अलंकार जे बसवलेले असतात ते दसऱ्यापर्यंत व्यवस्थित कुरकुरीतच राहिले पाहिजेत. डब्यामध्ये जेव्हा आपण कडकण्या ठेवतो ते व्यवस्थित राहतात, परंतु घटाला बसवलेले जे असतात त्याला हवा लागते. बाजूला माळा चढवलेल्या असतात, फुलं घातलेल्या असतो, शिवाय देवघरातली दिवाही असतो, तरीही कडकण्या कुरकुरीत कडक राहतात. त्यामागेही कारण आहे. कडकण्या व्यवस्थित पीठ मळलो, व्यवस्थित भिजवलं आणि व्यवस्थित तळलं की छान कुरकुरीत कडकण्या ह्या राहतात. आपण पाहू शकता गोल आणि कुरकुरीत अशा या कडकण्या तयार होत आहेत. आपण पाहताय कुठेही लेयर जाड झालेली नाही आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण पीठ हातात घेतो तेव्हा 1-2दा पलटून आपल्याला कडकण्या ह्या लाटावं लागतात. तेव्हा आपण पीठ वापरलं होतं आणि आता आपण पाहू शकता लाटताना आपण कुठेही थांबलो नाहीत आणि पूर्ण पारी ही सगळीकडे सरकत होती. आपण पाहू शकता किती पातळ आणि ट्रान्सपरंट अशी ही पारी तयार झालेली आहे. पीठ व्यवस्थित मळलो, व्यवस्थित प्रमाण घेतलं आणि छान मनलवून केलो की व्यवस्थित छान अशी ही पारी तयार झालेली आहे. आता आपण दुसरी पारी बनवून घेत आहोत आणि पान बनवत आहोत. मी दुसरं पानही बनवून घेते. पान सुपारी देताना 2 पान आणि 1 सुपारी देण्याची पद्धत आहे. त्याच पद्धतीने आपण 2 पानं बनवून घेतलेले आहेत. आता आपण बनवायचे आहे ती वेणी. वेणी आणि फणी हे 2 जोडीने बनवले जातात. यासाठी पिठाचे छोटे गोळे घेऊन अशा पद्धतीने आपण रोल करून घ्यायचं आहे. या पिठामध्ये गूळ आहे आणि पिंजत असल्यामुळे हे अशाच पद्धतीने आकसत जाणार आहे. तर आपण लवकरात लवकर परत थोडंसं पीठ वापरून अशाच पद्धतीने 3 रोल बनवून घ्यायचे आहेत. आधीच्या काळी नवरात्रामध्ये हे सगळे पदार्थ सवळ्यामध्ये आणि पहाटे केले जायचे. तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी पायी जाणारे पहाटेपासूनच देवीचा जयघोष करत असतात आणि पहाटे ही कामं चालू असतात. लहानपणी प्रत्येकाला स्वयंपाकाची हौस असते, त्यामुळे आजीसोबतच पहाटे उठून मीही यामध्ये भाग घ्यायची. परंतु फक्त पाहण्याचीच भूमिका आम्हाला मिळायची आणि खूपच गलका झाला तर थोडंसं पीठ हातावर मिळायचं आणि त्याच्यानेच आम्ही अशा सर्व वस्तू बनवायचे. आम्हीही छानपैकी अशा वस्तू बनवत होतो. परंतु नंतर मला समजलं आम्हाला दिलेलं हे पीठ कडकण्याचं पीठ नसून ते कणिक आहे याची आम्हाला समज आली. तर आम्हाला हे पीठ का दिलंस असं म्हटल्यावर आजी म्हणायची तुम्हाला पिठामधला फरक समजावा म्हणून. पाहताय आजीसोबत राहिल्याने न जाणून बुजून आपोआपच स्वयंपाकाचे संस्कार हे पडले जातात. कारण त्यांच्या अनुभवातून त्यांना आपल्याला त्यांच्या कामात डिस्टर्ब न होण्यासाठी आम्हाला त्यांनी कणिक दिली आणि त्यातूनच आम्हाला शिकवलं की कणिक, गव्हाची कणिक, सगळे दिसणारे कणिक हे वेगवेगळे असतात. कडकण्याची कणिक ही कशी असते, गव्हाच्या पिठाची कणिक कशी असते हे आपल्याला तेव्हापासून समजतं. कुठलाही क्लास न लावता, कुठलीही वेळ न काढता सोप्या पद्धतीने आपल्याला हे संस्कार मिळालेले आहेत. ते पुढच्या पिढीपर्यंत देण्यासाठी आज आपण चॅनलचा वापर करत आहोत. आता अशीच एक पारी लाटून घेतलेली आहे.
वेणी झालेली आहे आणि वेणीसोबत लागते ती फणी. फणी ही टोकदारच असते. आपण पाहू शकता, कंगवा नाही तर फणी. अशा पद्धतीने एक बाजूचीच फणी आपण बनवत आहोत. आता अलंकारामध्ये महत्त्वाचं म्हणजे बांगड्या. तर अशा पद्धतीने परत एकदा आपण रोल करून घ्यायचा आहे आणि रोल हा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित जोडून घेऊन थोडंसं पाणी लावायचं, त्यामुळे व्यवस्थित चिटकलं जाते. आणि अशा पद्धतीने बांगड्या बनवून घ्यायच्या आहेत. या बांगड्या 4 बनवल्या जातात. आपण करत राहिलो की त्या थोड्या आकसतात. जेव्हा आपण तळायला घेणार आहे तेव्हा त्या परत थोडासा आकार द्यायचा आहे. आपण पाहू शकता, आता असेच मी रोल बनवून घेतलेले आहेत. ते एकदम बारीक केलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण वेडी बनवून घ्यायची आहे. हे आहेत जोडवे. जोडवे सिंगल म्हणजे जेवढं आपण बांगड्या बनवलो तशा 2 न करता अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने या जोडव्या बनवायच्या आहेत. यामध्ये आपल्याला होल मारण्याची गरज नाही, कारण यामध्ये ऑलरेडी होल आहे. त्यामध्ये आपण दोरी बांधून ते घटाला व्यवस्थित लावू शकतो. पुढची एक पारी आपण एकदम जाड बनवत आहोत. आता आपण बनवत आहोत हळदी कुंकाचा करंडा. यासाठी बेस म्हणून आपल्याला आधी थोडीशी जाड अशी ही पारी बनवून घ्यायची आहे आणि तुम्हाला कुठल्या हव्या त्या आकारमध्ये तुम्ही बनवू शकता. सध्याच्या स्थितीला हे प्रकार करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर नवीन पद्धतीने करत असाल तरीही जरूर करा, परंतु ज्या रीतिरिवाज परंपरा आहेत त्या मात्र चालूच ठेवल्या पाहिजेत. अशा पद्धतीने दुसरा गोळा घेऊन थोडंसं वरती हे जुन्या पद्धतीचा करंडा आहे, त्यामुळे अशा पद्धतीने वरती शिखर असते आणि छोटीशी आपल्याला त्याची जी डब्बीचे झाकण आहे त्या झाकणाचा असा आकार द्यायचा आहे. बुडाच्या बाजूनेही थोडासा दाब देऊन त्याचीही अशी चकती तयार करायची आहे आणि असे 2 करंडे करायचे आहेत. एक हळदीचा आणि एक कुंकवाचा. कुंकवाचा हा थोडासा मोठा करायचा आणि हळदीचा हा थोडासा लहान करायचा. आधीच्या काळी प्रत्येक बोलण्यातून म्हणी म्हणल्या जायच्या आणि त्यातूनच आपण समजून घेतलं जायचं. आणि त्याच पद्धतीने हा हळदी कुंकवाचा करंडा. चिमूटभर हळद आणि मुठभर कुंकू. आता याचाही अर्थ तुम्ही समजून घ्या. हा झाला आपला हळदी कुंकवाचा करंडा. दोन्ही करंडे बसवताना थोडंसं पाणी लावून आपण तो भाग ओलसर करून ते व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे आणि थोडासा दाब देऊन ठेवायचा आहे, जेणेकरून ते तेलात आपण जेव्हा तळू ते विलग होणार नाहीत. आणि अशा पद्धतीने हा आपला हळदी कुंकाचा करंडा तयार झाला. पुढची पारी लाटूया आणि त्या पारीपासून हात बनवायचे आहेत. 2 हाताचे पंजे बनवायचे आहेत. त्यासाठी घरातील लहान मुलांना बोलवून त्यांचे हातांचे पंजे यावर ठेवून अशा पद्धतीने आकार केले जायचे. आता आपले लहान मुलं कॉलेजला जर गेले असतील तर आपण अशा पद्धतीने झटकीपट हाताचे आकार देऊन हे हाताचे पंजे तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता, अशा पद्धतीने सावकाश व्यवस्थित असा हाताचा आकार द्यायचा आहे. हेही हाताचे पंजे 2 बनवायचे आहेत आणि हाताचे पंजेही व्यवस्थित दोरा ओवण्यासाठी पंजाच्या बाजूने आपण त्याला छिद्र करून घ्यायचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामधून प्रत्येक पदार्थामधून काही ना काही शिकवण ही आपल्यासाठीच असते. तर त्या पद्धती त्या रीतिरिवाज आपण केल्याच पाहिजेत. त्यामुळेच आपल्या पुढच्या पिढीला आपल्या संस्कृती परंपराची जाण राहील. आपणच जर ते पद्धती करायचे सोडून दिलेत तर ते त्यांच्यापर्यंत पोचणार नाहीत आणि त्यापासून आत्ताचं वातावरण जे बदलत चाललेलं आहे ते लक्षात येईल. पहा, हाताचे पंजेही किती छान पातळ तयार झालेले आहेत. याच पद्धतीने दुसरी पारीही आणि दुसरा हातही बनवून घेऊया. पहा, स्वयंपाकघरातही कलेसाठी भरपूर वाव आहे. अशाच पद्धतीने आपले कला जोपासण्यासाठी स्वयंपाकघर हे अत्यंत चांगलं माध्यम आहे. पारी लाटून झाली की काठ काढताना अशा पद्धतीने कडेचा भाग काढून घ्यायचा आणि तो परत मळलेल्या पिठामध्ये आतमध्ये मिक्स करून ठेवायचा किंवा बाजूला ठेवून शेवटी तेही लाटून घ्यायचे. कढईमध्ये आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण साखरेचीही कडकणी पाहूया. व्यवस्थित तेवढंच पीठ घेतलेलं आहे. कुठलेही पदार्थ तळताना किती प्रमाणात आपण पदार्थ तळणार आहोत आणि आत्ता लगेच किती तळणार आहोत किंवा उरलेला भाग आपण नंतर तळणार आहे, त्या प्रमाणातच आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. विनाकारण
कढई भरून तेल घ्यायचं आणि थोडंसं करून तेच तेल परत परत वापरण्यापेक्षा जेवढं लागेल तेवढंच आपण तेल घ्यावं. म्हणजे उरलेलं तेल दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवण्याची झंझट नाही आणि तेच उरलेलं तेल आपण इतर स्वयंपाकात वापरून शरीराला त्रास करून घेण्यापेक्षा जेवढं लागेल तळण्यासाठी तेवढंच आपण तेल घेऊया. आणि शिल्लक थोडंसं राहिलंच तर त्यामध्येही 1 ते 2 दिवसात लवकरात लवकर बाकीचे पदार्थ तळून घेऊ शकतो. परंतु ते तेल कधीही चपात्यांना लावू नका. कडकण्यांची पारी किती पातळ झालेली आहे. या सोप्या पद्धतीने जर तुम्ही कडकण्या केलात तर भरपूर प्रमाणात छान असे कुरकुरीत कडकण्या तयार होतात. घटासाठी ओवण्यासाठी छोटंसं छिद्र करून घेतलेलं आहे आणि परडीमध्ये भरण्यासाठीही लहान कडकण्या बनवलेल्या आहेत. आता आपण या कडकण्या व्यवस्थित तळून घेऊया. तेल चांगलंच तापलं गेलेलं आहे. आता पटकन आपण कडकण्या सगळे तळून घेऊया. पहिल्यांदा सुपारी टाकते आणि लगेच पान आपण तळून घेऊया. पान तळायला वेळ लागणार नाही, परंतु सुपारी तळायला वेळ लागणार आहे, कारण तो पिठाचा छोटासा गोळा आहे. आतपर्यंत पीठ छान तळलं गेलं पाहिजे. हे काय नैवेद्याचे पदार्थ आहेत, कच्चे मुद्दे राहिले तरी चालतील असं म्हणू नका. व्यवस्थित सर्व पदार्थ तळून घ्या. हळदी कुंकवाचा करंडाही तळण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे आणि त्याचमध्ये मी या बांगड्याही आणि जोडवे असे हे सर्व पदार्थ एकत्र तळून घेते. त्यामुळे बांगड्या आणि जोडवे आपण लवकर तळू शकतो आणि हळदी कुंकवाचा करंडा ह्या तळण्यासाठी वेळ लागतो. तर त्याला जिथे तेल जास्त आहे म्हणजे मध्यभागी ते मी तिथे ठेवून तळून घेते. पान सुपारी तळण्यासाठी घेतले आणि बाहेर परडीसाठी हाक मारलं गेलं. आता पान सुपारी कच्ची काढता येणार नव्हती. मी फक्त गॅस बंद केला, त्यामुळे पान सुपारी हे थोडंसं जास्त लालसर झालेलं आहे. शिवाय ते गुळाचं असल्यामुळे ते जास्तच डार्क दिसत आहे. यासाठीच बहुतेक अशा वस्तू असे पदार्थ बनवताना पहाटे बनवतात, म्हणजे ही पळापळी होणार नाही आणि पदार्थ व्यवस्थित केले जातील. बांगड्या व्यवस्थित छान तळून झालेल्या आहेत. आपण पाहू शकता करंडा करताना थोडासा जास्त वेळ लागतो आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूनी करंडा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. वरची बाजू तळताना ती पालती न टाकता आपण जर तेल जास्त टाकलं असतं तर ते बुडाली असते. त्यासाठी अशा पद्धतीने झारीने आपण तेल टाकून ते व्यवस्थित तळून घेतलेलं आहे. छान गुलाबी रंगावर सर्व पदार्थ तळून होत आहेत. आता आपण हाताचे पंजे तळून घेऊया. तेही तळताना अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आठवली, पिठामध्ये आपण जेव्हा पदार्थ पीठ चाळतो किंवा पीठ मळायच्या आधी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकले जाते. त्यामुळे पदार्थामध्ये छान चव येते. काकींसोबत खूप जणांनीही मला तसं सांगितलं आहे, परंतु काही जणांच्या घरामध्ये देवधर्माच्या गोष्टीमध्ये गोड पदार्थांमध्ये मीठ वापरलं जात नाही. इतर गोड पदार्थ बनवताना आपण मीठ जरूर वापरूया. धन्यवाद काकी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, त्याबद्दल धन्यवाद. अशाच रेसिपी संदर्भात तुम्ही मेसेज केलात तर त्या मेसेजमुळे सगळ्यांनाही त्याचा फायदा होईल. तर तुमच्या कमेंट्सचे स्वागतच आहे. हाताच्या पंजासोबत फणीही छान तळून झालेली आहे. पाहता पाहता सर्व पदार्थ छान तळून तयार झालेले आहेत. आता कडकण्या तळून घेऊयात. या पारंपरिक पदार्थ हे कडकण्या हे फक्त नवरात्रातच बनवले जातात, इतर वेळीही बनवले जात नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असते. गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं जातं, कारण गोड अळणी होऊ नये आणि गोड पदार्थांना मुंग्या लागू नयेत, त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं जातं. अशाच पद्धतीने खूप साऱ्या स्वयंपाकघरातमधून मिळणाऱ्या या टिप्स सुमाज किचनमध्ये तुम्हाला मिळत राहतील. तर पाहायला विसरू नका. सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. भरपूर टिप्स आणि माझ्याजवळ जेवढी माहिती आहे मी तुमच्यापर्यंत पोचवत जाईन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहा किती छान कुरकुरीत अशी ही कडकणी तयार झालेली आहे. किती पातळ आणि अशी ही छान कुरकुरीत कडकणी तयार झालेली आहे. आपण पाहताय कडकण्या अजून कढईसमोरच आहेत. अजिबात तेल न राहणारे असे खुसखुशीत कडकण्या तयार झालेल्या आहेत. सुमाज किचनमध्ये आज आपण कडकण्यांसोबत देवीचे घटाला बसवणारे अलंकार तयार केलेले आहेत. कडकण्या हे दसऱ्याच्या दिवशीच तोडले जातात, त्यानंतरच ते खाल्ले जातात.
त्यामुळे मी कडकण्या तोडून न दाखवता तुम्हाला अशाच पद्धतीने दाखवत आहे. तर आपल्या या पद्धतीने बनवलेल्या कडकण्या या कुरकुरीतच होतात. तर अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा सुमाज किचन. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळं काही विसरा आणि आनंदाने साजरा करा दसरा. हा हसरा दसरा येण्यापूर्वी उपवास मात्र तुम्ही जरूर केला असाल. उपवास हा केलाच पाहिजे. प्रत्येकानेच उपवास केला पाहिजे. देवधर्मासाठी, आपल्या परंपरेनुसार, आपल्या शरीरासाठी उपवास हा अत्यंत गरजेचा आहे. आणि त्यातूनच पुढं आपल्याला जे समाधान मिळणार आहे, जे असे गोडधोड पारंपरिक पदार्थ मिळणार आहेत, ते अप्रतिमच आहे. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. पारंपरिक पदार्थ करण्यासाठी थोडासा वेळ लागतो, चिकाटी लागते, तर त्यातूनच भरपूर असे संस्कार आपल्याला मिळतात. तर ह्या परंपरा ह्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्याच पाहिजेत. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.